सर्वांना क्रांतिकारी जय भीम. आपण सर्वजण साजरी करत आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 135वी जयंती. त्या निमित्ताने आपण बघणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेली सर्वात मोठी देणगी म्हणजेच मतदानाचा अधिकार. याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. स्वतंत्र भारतासाठी संविधानाची निर्मिती करीत असताना प्रत्येक भारतीयाला मतदानाचा अधिकार प्राप्त व्हावा म्हणून घटनेमध्ये 325 व 326 या कलमाचा अंतर्भाव करण्यात आला. त्यानुसार 21 वर्षावरील प्रत्येक नागरिकाला मतदानाचा अधिकार प्राप्त झाला. त्यानंतर 1988 साली राजीव गांधी यांनी घटनेमध्ये 61वी घटना दुरुस्ती करून वयाची अट 21 वरून 18 वर्षे केली. भारतीयांना प्रौढ मताचा अधिकार मिळवून देण्यासाठी त्यावेळेचा एकही नेता पुढे आला नाही. त्यांनी फक्त बाबासाहेबांना त्रास देण्याचाच प्रयत्न केला व त्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला. तर यामध्ये आचार्य कृपलानी यांचे नाव घेणे क्रमप्राप्त ठरेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं. त्यावेळेस आचार्य कृपलानी हे बाबासाहेबांना म्हणतात, बाबासाहेब, या संविधानामुळे ज्यांना हा अधिकार प्राप्त झाला आहे तो समाज गरीब आहे, आम्ही त्यांना विकत घेऊ. हे ऐकून बाबासाहेब थोडे शांत होतात आणि त्यांना उत्तर देतात, ज्या दिवशी ह्या गरीब समाजाला त्यांच्या मताची किंमत कळेल त्या दिवशी ह्या जगातील सर्वात मोठे भिकारी तुम्ही असाल. म्हणून हा संभाव्य धोका ओळखून बाबासाहेबांनी भारतीय समाजाला संदेश दिला, तुम्ही तुमच्या मताची किंमत मीठ मिरची इतकी समजू नका. आणि पुढेही ते म्हणतात, मतदानाचा अधिकार विकणे म्हणजे आपली बहुबेटी विकण्यासारखे आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला मतदानाचा अधिकार दिला. तो अधिकार सहज नाही मिळाला. त्यासाठी बाबासाहेबांना खूप कष्ट घ्यावे लागले, खूप मेहनत करावी लागली, खूप त्याग करावा लागला. आपण त्यांच्या संघर्षाचा, त्यागाचा विचार करूया व आपले मतदान आपण कधीही विकणार नाही आणि त्या मतदानाच्या अधिकाराचा योग्य उपयोग करूया व योग्य उमेदवाराला निवडून देऊया. तर हा माझा पहिला व्हिडिओ. हा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. नमो बुद्धाय, जय भीम.